वसईमध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शनिवारी दुपारी वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे ही दुर्घटना घडली आहे। आणखी 3 मुले बुडाल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। अग्निशमन दलामार्फत त्यांचा शोध सुरू आहे। वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे असलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होते। विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी माती काढण्यात आल्याने हा खड्डा तयार झाला होता। शनिवारी दुपारी परिसरातील काही मुले या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते, मात्र त्यातील काही मुले बुडाल्याची माहिती स्थानिकांना मिळाली आहे। अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील अनेक गावात आणि अमरावती शहरातील अनेक गावात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने आमदार रवी राणा आज मजिप्राच्या कार्यालयात जाऊन आक्रमक झाले आहेत। यावेळी राणासोबत युवा स्वाभिमानाचे कार्यकर्ते आणि नागरिक मजिप्राच्या कार्यालयावर धडकले होते। सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास माझ्या भाषेत मी तुमची बैठक घेईल असा इशारा रवी राणा यांनी मजिप्राच्या अधिकाऱ्यांना दिला आहे। आमदार रवी राणा यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी नळ पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते। ते पाहून आमदार रवी राणा सुद्धा चांगलेच आक्रमक झाले। 950 कोटी रुपयाची नवीन पाईपलाईनची निधी नवनीत राणा यांनी आणला, त्याचा टेंडर काढला, वर्क ऑर्डर काढले, पण अजूनही काम का सुरू केले नाही असा सवाल आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला आहे। आढावा 2 दिवसानंतर घ्या। त्या आढावामध्ये कोणतं काम कधी चालू करणार आहे, अर्धवट काम कधी पूर्ण होणार आहे, 2 दिवस मला द्या। मी पुढची मीटिंग एवढी सर्वसाधारण घेणार नाही। मी माझ्या भाषेत तुम्हाला वाजवून सांगेन कोणत्या भाषेत कोणतं पाणी पाजायचं पाहिजे। पण त्याच्यानंतर अमरावती शहरामध्ये ग्रामीणमध्ये पाणी मिळालं नाही, मी माझ्या भाषेत तुम्हाला ठीक करेन। त्यांना संस्कृती द्या पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक आणि पद्मभूषण अण्णा हजारे यांना दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी शतायुषी व्हा, आमचं आयुष्य तुम्हाला लाभो असं मुख्यमंत्री यांनी अण्णा यांना म्हणाले आहे। शुभेच्छा वाढदिवसाच्या। सेंचुरी मारायची, सेंचुरी, शतक। आपला आशीर्वाद मार्गदर्शन असंच लाभत राहू द्या। खूप खूप शुभेच्छा। आपलं आरोग्य चांगलं राहू द्या आणि शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, सेंचुरी मारा। राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करेर यांनी काल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेश शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, उपविभागीय अधिकारी सचिन इतापे सह इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर मंदिर समितीचे कर्मचारी देखील उपस्थित होते। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर कामाची पाहणी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करेर यांनी केली। यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यांना दिली। घाटकोपरमधील होर्डिंग्स दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला असताना अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत। मात्र तरी देखील आदेशाला कराची टोपली दाखवत डोंबिवलीतील अनधिकृत होर्डिंग्स सर्रासपणे उभे केले जात असल्याचं समोर येत आहे। मात्र या अनधिकृत होर्डिंग्सवर कुठलीच कारवाई होत नसल्यानं मोठी जीवितहानी होत असल्याची शक्यता दर्शवली जात असून डोंबिवली आणि ठाणे दरम्यान नव्याने बांधलेल्या मोठगाव माणकोली पुलावर कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी MMRDA लेखी तक्रार केली आहे। डोंबिवली आणि ठाणे दरम्यान नव्याने बांधलेल्या मोठगाव माणकोली पूल अद्याप खुला झाला नसला तरी या मार्गावर अनधिकृत होर्डिंग्स मोठ्या प्रमाणात उगवले आहेत। पुलाच्या आजूबाजूला कोणतीच परवानगी न घेता भले मोठ्या जाहिरातीसाठी होर्डिंग्स लावण्यात आले असून या होर्डिंग्सची कोणतीच तपासणी केली नसल्याने
या होर्डिंग्स पडून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी या होर्डिंग्सबाबत MMRDAच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र गेल्या महिन्यात घाटकोपरमध्ये अनेक जणांना आपला जीव होर्डिंग्स पडून गमवावा लागला. त्यानंतर राज्यात सर्वीकडे अशी दुर्घटना घडू नये म्हणून शासनाकडून कठोर पाऊल उचलले जात असताना माणकोली पुलावर अशा प्रकारे सर्रासपणे लावले जाणारे होर्डिंग्सवर MMRDA अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे. माणकोली ब्रिज अजून ऑफिशियली रहदारीसाठी सुरू केलेला नाही, परंतु त्याच्या आजूबाजूला अनधिकृत होल्डिंग्सचा पेव फुटलेला आहे. आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होल्डिंग उभे केले गेलेले आहेत. घाटकोपरची घटना बघता लोकांसाठी धोकादायक ठरलेले हे होल्डिंग्स CRZचं उल्लंघन करून कुठलीही परवानगी न घेता हे होल्डिंग्स उभे राहिलेले आहेत आणि याच्या मागे काही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत जे मोठ्या प्रमाणात हे अनधिकृत होल्डिंग्सचं काम करत आहेत. मी MMRDAकडे तक्रार केलेली आहे की या होल्डिंग्सवर आपण कारवाई करावी आणि त्याच्यासाठी MMRDAकडनं प्रतिसाद देखील मिळतोय. अपेक्षा करूया की लवकरच या अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण करूया. वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते म्हणाले, एखाद्या विषयात जास्त मार्क प्राप्त झाले तर गुणवंत होत नाही. फक्त 10 जागा लढवत 8 खासदार आलेत. संघर्ष करण्याची भाषा करताय. 21व्या शतकातील सर्वात मोठी गंमत ही आहे. मोदी यांनी 240 जागा जिंकल्या. त्यांच्याशी शरद पवार स्पर्धा करत आहेत. मतदारांचे आभार हे मोदींनी मानले आहे. त्याचबरोबर जनतेला धन्यवाद देखील केले आहे. कमी लेखण्याचा जो प्रकार आहे तो 8 खासदारांचं नेतृत्व करणाऱ्यांनी करणे हा 7 अजुबे इस दुनिया में 8वां अजुबा असा आहे. लोकांना भ्रमित करायचे काम करू नये. 128 विधानसभेत आम्ही पुढे आहोत. पुन्हा महायुतीचे सरकार आहे. मुस्लिम यांनी त्यांना भरभरून मते दिले. ही गोष्ट खरी आहे. काही विशिष्ट समुदायाने आम्हाला मतदान केले नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांना आमंत्रण नाही असंही ते यावेळी म्हणाले. असं आहे की खरं तर वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहे. आपल्याकडे एक पद्धत आहे की खाजगीमध्ये उद्धवजी वडेट्टीवारांबद्दल काय बोलतात हे ज्यांच्यापाशी बोलतात त्यांनीही भाषेत व्यक्त करायचं नसतं किंवा एकमेकाविषयी खाजगीत काही असेल तर ते जाहीरपणे व्यक्त करायचं नसतं. जेव्हा ते जाहीरपणे व्यक्त करतात याचा अर्थच ते कोणत्याही परिस्थितीत असं बोललेच नाही असा त्याचा अर्थ हा गृहीत घेतला पाहिजे. पत्रकार परिषदेत असं बोलण्यात आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि महायुतीचा पराभव झालेला आहे. हे उद्धव साहेबांनी सभा घेतल्या तिथेही पराभूत झाले. ठाण्यात सभा झाली, पराभूत झाले. रत्नागिरी राणेसाहेबांना पाडण्याचा संकल्प करून गेले. मला वाटतं का असं कधी असतं का? शरद पवार साहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं उमेदवार पराभूत झालेत. आता त्यांचे काही 10 पैकी 10 उमेदवार निवडून आलेत का? किंवा शरद पवार साहेब अजून काही ठिकाणी गेलेत. मला वाटतं की असं एकमेकाला हिनवण्यापेक्षा आपल्याला काय स्वतः सभा घेतल्यानंतर आपण काय केलं हे केलं पाहिजे. आता देशामध्ये त्यांचे किती उमेदवार आले देशामध्ये ते जेव्हा सांगतायत तर मला वाटतं की 8 खासदारांच्या भरोशावर देश काबीज करण्याची इच्छा स्वप्न पाहणं मला वाटतं की हे काही पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी असं भाष्य करणं त्यांना राग आहे मी समजू शकतो. मोदीजींबद्दल खूप राग आहे. पण तो राग आहे याचा अर्थ 8 खासदार निवडून आल्याबरोबर आता मी मोदीजींना अशा पद्धतीने त्रास देईल मी याला काही अर्थ आहे का? येणाऱ्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकू दे असं साकडं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबादेवीला घातलं आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र आघाडीचा तुम्ही आज आमचा जय जयकार केला. जय जयकार. येत्या पदवीधर कोकण या जे काही आमच्या उमेदवार उभे सगळ्यांना आशीर्वाद हवे. आई मापे महाराष्ट्र महाविकास आघाडीला भरघोस यश दे. बाळासाहेब ठाकरे यांचा सदैव त्यांच्या पाठीशी आहे.
पर्यटकांचे आकर्षण असलेले सांगलीतील चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटकांसाठी बंद झाले आहे. चांदोली परिसरातील धरण यापूर्वीच म्हणजे 11 जून पासून बंद करण्यात आले आहे. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानही 15 ऑक्टोबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहील. पावसाळा सुरू झाल्यानं आजपासून उद्यान पर्यटकांसाठी बंद होणार असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक कविता सावंत यांनी दिली आहे. मे महिन्यात झालेले गणनेत अनेक प्रजातीचे प्राणी पक्षी आढळले होते. हरणे, सांबर, रानकुत्री, ससे, पिसोरी, गवे, रेडे, उदमांजर, माकड, साळींदर, मुंगूस, शेकरू, वटवागुळ, रानकोंबडा, घुबड, सर्प, गरुड, मोर, पर्वती, पांढऱ्या गालाचा लाल बुडाचा बुलबुल, केसरी डोक्याचा कस्तूर, धामण, घोरपड अशा 200हून अधिक प्राण्यांची नोंद इथे झाली आहे. चांदोली पर्यटन बंद करण्याचं कारण म्हणजे 15 ऑक्टोबरला आपण सुरू करतो, 15 जूनला आपण बंद करतो. कारण हे क्षेत्र खूप पावसाचं असल्यामुळं वाहनांना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासाठी हे बंद ठेवलं जातं. 15 जून ते 15 ऑक्टोबर पण बंद राहतं. हिंगणघाट वरा नदीच्या पुलालगत नागपूर ते बेंगलोर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने हिंगणघाट वरून वर्ध्याला जात असणाऱ्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीला धडक बसल्यानं दुचाकीवर असणारे दोघे जागीच ठार झाले. ट्रॅव्हल्स चालक दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये होता आणि सदर अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट येथील पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला आहे. पुढील तपास येथील पोलीस करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराचा एनडीएला फटका बसला आहे असं वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. त्याचबरोबर केंद्रातील एनडीए सरकारने मागील 10 वर्षांत देशविकासाकरिता अनेक योजना राबवल्या. मात्र देशातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आल्यानं व विरोधकांकडून भाजप सत्तेत आल्याचं देशाचे संविधान बदलणार असल्याचा खोटा अपप्रचार केल्याने देशातील जनतेने त्यावर विश्वास ठेवला. परिणामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एनडीएच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असून विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र वेगळे असेल. अनेक विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे काही ठिकाणी त्याचा नुकसान झाला आहे आणि एक मोठा अपप्रचार भारताच्या संविधान जर 400 पार आली तर भारताचं संविधान बदलणार आणि बदलणार मध्ये SC STचा जो आरक्षण आहे ते काढण्यात येईल. हा एक म्हणजे कुठून हा विषय आला ते काही माहीत नाही, पण नक्कीच तो विषय लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यामध्ये कुठेतरी दिसला आणि त्याच्याही मतदानमध्ये आणि खास करून आपला विदर्भ महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम दिसला. आता कोणी हे का समजून सांगितलं नाही. महाराज आठवत आहे की पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये त्याचा खुलासाही केला, पण ज्या संसदेमध्ये SC आणि STचे 100 राखीव जागा आहे, 100पेक्षा जास्त असेल, ते काय 100 खासदार काय संविधान बदलू देणार आहे का? कधी शक्यच नाही आणि कोणाच्या डोक्यात नाही. आणि एनडीएचे पण घटक पक्ष आहे, जसं आम्ही आहोत, आम्ही पण काय त्याला पुरस्कृत करणार होतो का? कधी विषय आला नसता. कारण भारताच्या संविधानच्या मूळ त्याचा जो आधार आहे, कॉन्स्टिट्यूशनची जे एक फिलॉसॉफी आहे, ते कोणीही बदलू शकत नाही. देशाच्या पार्लमेंटला पण संशोधन करण्याचा अधिकार आहे, पण संविधान बदलू शकत नाही.
प्रणिती शिंदे, तुमच्या आरोपात तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात, असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ओळख देवमाणूस म्हणून आहे. विरोधी पक्षातील खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांना त्यांच्या भूमिकेतून आदराने त्यांच्याकडे पाहतात. वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते. खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या, त्यांना शुभेच्छा. महिनाभर कसली वाट पाहत होता तुम्ही? निवडणूक पूर्ण होऊन महिना व्हायला आला. जर तुमच्या आरोपात तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात? कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का? कुठे तक्रार केली नाही? आज आपण बोलत आहात त्यावेळी का नाही बोललात, असंही यावेळी राम कदम यांनी विचारले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक देव माणूस म्हणून आहे आणि विरोधी पक्षातले सुद्धा आमदार, खासदार, कार्यकर्ते त्यांना त्याच भूमिकेतून आदरानं त्यांच्याकडे पाहतात. आता वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते, आम्ही समजू शकतो. पण खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या, शुभेच्छा त्यांना. पण महिनाभर कसली वाट पाहत होतात तुम्ही? निवडणूक पूर्ण होऊन आता महिना व्हायला आला. जर तुमच्या आरोपामध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात? कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का? कुठे तक्रार केली नाहीत? आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात? म्हणजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहीत धरतात पहा. लोकसभेच्या निवडणुकीत देखील असाच खोटा धादांत प्रचार केला, संविधान बदलणार, संविधान बदलणार. आणि हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आलेत सगळे. महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही. त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल एक राजकीय भूमिका, तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जरूर आरोप करा. पण अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असताना महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही. डोंबिवलीमध्ये घरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र आपल्या एका मित्राला दारू पिण्याचे आमंत्रण देण्याच्या मोबाईलवरील मेसेजमुळे या हत्येचा शोध डोंबिवली पोलिसांनी लावला आहे. चल यार आज दारू पीते हैं, कल लगता है जमा होना पडेगा, हा मेसेज हत्या करणाऱ्या तरुणाने त्याच्या मित्राला केला होता. हा तरुण ऑनलाईन जुगारीमध्ये पैसे हारला होता, कर्जबाजारी झाला होता. इतकेच नव्हे तर त्याला दारू प्यायचे व्यसन देखील होते. म्हणून शेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची हत्या त्याने केली. या वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरून त्याने त्या पैशातून पार्टी केली. यश विचारे असे या तरुणाचे नाव आहे. तर यश हा वसंत निवास इमारतीत राहतो. विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान 3:15-3:30 वाजेच्या दरम्यान एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची, तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना 14 तारखेला विष्णुनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती. माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI संजय पवार साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी API लोखंडे, त्याचप्रमाणे PSI भवारा आणि आमची सर्व DB टीम घटनास्थळावर गेली. घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही. ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती, इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता. परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि DB टीम यांनी अवघ्या 8 तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वय वर्ष 28 याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे. तर मग नेमकं कशा पद्धतीने आरोपीपर्यंत पोहोचले? याच्या मागचा उद्देश हा पैशासाठी, हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे, हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर
हा 60,000 रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता. मग या नैराश्यातून त्यांनी केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे.